विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स हा टॉपिक पाहणार आहोत. आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा अर्थ आहे अभिकेंद्री बल. आता सगळ्यात पहिल्यांदा पाहू सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे काय. पहा, एक ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी ती ऑब्जेक्ट काय करते पहा. मी एक सर्कल काढतोय हे, ओके. या सर्कलचा हा सेंटर आहे. या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, ती ऑब्जेक्ट काय होती, अलोंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या परिघाभोवती, अलोंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल काय होतीये, या ठिकाणी मूव्ह होती, बरोबर आहे. तर तिची जी मूवमेंट आहे, तिची जी मोशन आहे, त्याला काय म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, ए मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलोंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज द सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. मग या ठिकाणी आपण काय डेफिनेशन लिहू शकतो, मोशन of an object along the circumference of a circle is called as circular motion, is called as circular motion of an object. म्हणजे काय, या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, ती या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. म्हणजे काय करते, अलोंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल काय होतीये, या ठिकाणी मोशन करते किंवा मूव्ह होती. ओके. आता या ठिकाणी आपण ऑब्जेक्टचा स्पीड विचारत घेऊ. या ठिकाणी ऑब्जेक्टचा स्पीड ही सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असताना जर सारखा असेल, युनिफॉर्म असेल, तर त्याला म्हटलं जातं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे या ठिकाणी समजा आता ऑब्जेक्ट जिथं आहे त्या पॉइंटला आपण नाव दिलं ए. कंप्लीट सर्क्युलर मोशन करत असताना या ठिकाणी परत ए या ठिकाणी जर ऑब्जेक्ट आली आणि ड्युरिंग दिस जर्नी जर या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा स्पीड जर कॉन्स्टंट राहिला किंवा युनिफॉर्म राहिला, तर त्याला काय म्हटलं जातं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. मग आता आपल्याला पुढची व्याख्या कोणती पाहिजे आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. पहा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, ड्युरिंग सर्क्युलर motion if speed of an object remains uniform, then it is called as uniform circular मोशन. त्यावेळेस तिला काय म्हटलं जातं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं जर तिचा स्पीड युनिफॉर्म राहिला तर. आता पहा, या ठिकाणी मी काय सांगितलं की ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. पण ऑब्जेक्ट कोणामुळे सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, त्याच्या मागे काय रिझन आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनच का परफॉर्म करते, लिनियर मोशन का परफॉर्म करत नाही इथं, तर या मागचं कारण जे आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ते आपण आधी पाहू. पहा, या ठिकाणी ही ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते त्यावेळेस ती कंटिन्युअसली तिची डायरेक्शन चेंज करते. मग कंटिन्युअसली तिची डायरेक्शन काय अशी चेंज होतीये का, नाही. आपण पाहिलेले फोर्सचा इफेक्ट काय काय असतो.
फोर्स हा या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करण्यासाठी वापरला जातो. मग ती ऑब्जेक्ट मुव्हिंग असेल किंवा स्टेशनरी कंडिशन मध्ये असेल, या ठिकाणी ऑब्जेक्ट मूव्ह होतीये आणि ती तिची डायरेक्शन चेंज करतीये. ती कोणामुळे चेंज करतीये, तर या ठिकाणी सेंटर कडून एक फोर्स लावला जातोय त्या ऑब्जेक्ट वरती. तो फोर्स काय करतोय, त्या ऑब्जेक्टला सेंटरकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ऑब्जेक्ट कंटिन्युअसली तिची डायरेक्शन चेंज करतीये. या ठिकाणी ऑब्जेक्टचा स्पीड तेवढाच राहतोय आणि ऑब्जेक्ट काय करते, कंटिन्युअसली तिची डायरेक्शन चेंज करते. आणि कोणामुळे शक्य होतंय, तो हे सेंटर कडून लावलेल्या फोर्समुळे शक्य होतंय. मग हा जो सही सेंटर कडून ह्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावलेला आहे स्वतःकडे पुल करण्यासाठी, स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी ऑब्जेक्टला, त्या फोर्सला म्हटलं जातं सेंट्रीपिटल फोर्स. मग पहा काय डेफिनेशन आहे सेंट्रीपिटल फोर्सची. द फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल कडून ऑब्जेक्ट वरती जो फोर्स एक्झर्ट केला जातोय तो विच ट्राइज टू अट्रॅक्ट और पुल द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. जो फोर्स काय करतोय, ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय, आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय टुवर्ड्स इटसेल्फ ड्यूरिंग द सर्क्युलर मोशन. कोणत्या मोशनच्या दरम्यान हे घडते, सर्क्युलर मोशनच्या दरम्यान घडते ऑफ एन ऑब्जेक्ट. This force is called as the centripetal force during the circular motion of an object is called as a centripetal force. हा जो काही फोर्स एक्झर्ट केला जातोय त्याला सेंट्रीपेटल फोर्स असं म्हटलं जातं. त्याला मराठीत अभिकेंद्री बल म्हणतात. म्हणजे सर्क्युलर मोशन जे आहे त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, सेंटर कडून ऑब्जेक्ट वरती जो फोर्स लावला जातोय आणि तो कॉन्स्टंटली लावला जातोय. तो कॉन्स्टंटली लावला जातोय म्हणूनच ऑब्जेक्ट कंटिन्युअसली तिची काय करते, डायरेक्शन चेंज करते. जर या ठिकाणी सेंटर कडून हा फोर्स कॉन्स्टंटली लावला गेला नसता तर ऑब्जेक्ट जी आहे तिने कॉन्स्टंटली तिची कंटिन्युअसली तिची डायरेक्शन चेंज केली नसती, मग सर्क्युलर मोशन पॉसिबल झालं नसतं. या ठिकाणी कॉन्स्टंटली हा फोर्स ऑब्जेक्ट वरती लावला जातोय. प्रत्येक इन्स्टंटला कॉन्स्टंटली ऑब्जेक्ट सुद्धा तिची डायरेक्शन चेंज करते, स्पीड कॉन्स्टंट राहतोय. मग आता स्पीड कॉन्स्टंट आहे आणि डायरेक्शन सतत चेंज होतीये, त्याच्यामुळे या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते. ऍक्सेलरेशन जे आहे ते 3 कारणांमुळे प्रोड्यूस होत असतं. कोणामुळे, एक तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ऑब्जेक्टनी चेंज केली तर, दुसरं म्हणजे ऑब्जेक्टनी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवली पण डायरेक्शन चेंज केली तर, आणि तिसरं म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टनी व्हेलॉसिटी आणि डायरेक्शन दोन्ही जर चेंज केल्या तरी ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. या ठिकाणी ऑब्जेक्टचा स्पीड तेवढाच आहे, व्हेलॉसिटी तेवढीच आहे, मग या ठिकाणी ऑब्जेक्ट फक्त काय करते, तिची डायरेक्शन चेंज करते कंटिन्युअसली, म्हणून ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते. त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधलं ऍक्सेलरेशन असं म्हटलं जातं. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन असं त्याला म्हटलं जातं. आणि ते कोणामुळे प्रोड्यूस होते, तर या ठिकाणी सेंटर कडून जो फोर्स लावला जातोय ऑब्जेक्ट वरती त्याच्यामुळे प्रोड्यूस होते. मग या ठिकाणी कोण रिस्पॉन्सिबल आहे सर्क्युलर मोशन साठी ऑब्जेक्टच्या, या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे. मग काय या ठिकाणी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनच दाखवती, कारण या ठिकाणी ऑब्जेक्ट वरती सेंटर कडून कॉन्स्टंटली एक फोर्स अप्लाय केला जातोय आणि त्या फोर्स मुळे ऑब्जेक्टला कंटिन्युअसली तिची डायरेक्शन चेंज करावी लागते. जर तो फोर्स अप्लाय केला गेला नसता, समजा या ठिकाणी सेंटरनी त्याच्यावरती फोर्स अप्लाय करणं बंद केलं असतं तर ऑब्जेक्ट काय झाले असते, या ठिकाणी टँजेन्शियली मूव्ह झाली असती. अशी टँजेन्शियली ऑब्जेक्ट काय झाली असती, मूव्ह झाली असती, तिने सर्क्युलर मोशन परफॉर्म केला नसता. अशी टँजेन्शियली ऑब्जेक्ट काय झाली असती, मूव्ह झाली असती, निघून गेली असती. ओके, आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर या ठिकाणी आपल्या अर्थ भोवती मून रिव्हॉल्व होतोय. अर्थ काय सेंटरला आहे आणि तिच्या भोवती मून काय होतोय, रिव्हॉल्व होतोय, बरोबर आहे की नाही, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. मग अर्थ काय करते, मूनला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, मून वरती फोर्स लावते. मूनला स्वतःचा एक स्पीड आहे, बरोबर आहे, आणि मून अर्थनी लावलेल्या त्या ठिकाणी फोर्स मुळे काय करते, कॉन्स्टंटली त्याची डायरेक्शन चेंज करते. म्हणजे मून सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच या ठिकाणी परफॉर्म करते, पण या ठिकाणी त्याचा स्पीड कॉन्स्टंट ठेवून ती कॉन्स्टंटली त्याची डायरेक्शन चेंज करते. म्हणून मून जे आहे ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये अर्थ भोवती काय होतंय, रिव्हॉल्व होते. लक्षात, म्हणजेच अर्थनी मून वरती जो फोर्स लावलाय तो कोणता फोर्स आहे, सेंट्रीपेटल फोर्स आहे. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. At that time, Earth
tries to attract the moon towards itself or tries to pull the moon towards itself with a force that is directed towards the center of the earth, and that force is called as the centripetal force. तो जो फोर्स अर्थने लावलेला आहे मून वरती तो कोणता आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे. आता सोलर सिस्टीमचं जर एक्झाम्पल घेतलं तर सन सेंटरला आहे. सन भोवती अनेक प्लॅनेट्स वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतात. मग या प्लॅनेट वरती सन जो फोर्स लावतो स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स पण आहे. त्याच्यामुळे प्लॅनेट्स जे आहेत ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये या ठिकाणी सन भोवती रिव्हॉल्व होतात, कारण सननी लावलेल्या फोर्समुळे त्यांना कंटिन्युअसली त्यांची डायरेक्शन चेंज करावी लागते, स्पीड कॉन्स्टंट ठेवतात ते. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कोणामुळे शक्य आहे, कोणामुळे मेंटेन केली जाते? तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्समुळे मेंटेन केली जाते. ओके, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, आता एखाद्या ऑब्जेक्ट वरती किती या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय झालाय हे कसं काढू शकतो आपण? तर पहा, त्यासाठीचा फॉर्म्युला फॉर्म्युला मध्ये आपण काय काय लिहिणार? पहा, फॉर्म्युला तयार करत असताना आपल्याला तीन गोष्टी लागतील. काय काय लागल? या ठिकाणी मास लागल, बरोबर आहे, ऑब्जेक्टचं. त्यानंतर या ठिकाणी त्या ऑब्जेक्ट मध्ये किती ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते किंवा किती व्हेलॉसिटी आहे ही गोष्ट लागल. मग आता फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? आपल्याला माहिती, फोर्स म्हणजे काय? मास इनटू ऍक्सेलरेशन, बरोबर आहे. मग या ठिकाणी जी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तिचं मास समजा m आहे आणि तिच्यामध्ये प्रोड्यूस होणारा ऍक्सेलरेशन सर्क्युलर मोशन मुळे समजा v² r आहे. तर मग फॉर्म्युला काय तयार झाला? m * v² r. F = m * v² r. म्हणजे या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? mv² / r असा आहे. या ठिकाणी m जे आहे ते या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचं मास आहे. v काय आहे? त्याची व्हेलॉसिटी आहे. ओके, आणि r जे आहे ते त्याचं सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टचं. तर या ठिकाणी याचा उपयोग करून आपण सेंट्रिपिटल फोर्स काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. कारण हा कॉन्स्टंटली ऍक्ट होतो ऑब्जेक्ट वरती आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्टला कॉन्स्टंटली तिची डायरेक्शन चेंज करावी लागते. जर हा कॉन्स्टंटली ऍक्ट झाला नसता तर डायरेक्शन चेंज केली नसती ऑब्जेक्टनी, ती टँजेन्शियली निघून गेली असती, बरोबर आहे. पण हा कॉन्स्टंटली ऍक्ट होत असल्यामुळं या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहे ती कॉन्स्टंटली डायरेक्शन चेंज करते आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय करते? परफॉर्म करते. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? हा सेंटर कडून लावला जाणारा फोर्स आहे ऑब्जेक्ट वरती की जी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आणि हा सेंटर कडून लावलेला फोर्स काय करतो? त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, खेचण्याचा प्रयत्न करतो. म्हणून याला या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. याला मराठीत अभिकेंद्री बल असं म्हणतात. तर या ठिकाणी आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय हे पाहिलं.